Hello dear students, welcome to the third physics derivation practice session. लेसन नंबर 1 to 4 ह्या वीकचा टार्गेट आहे आपला आणि आत्तापर्यंत 2 सेशन्समध्ये टोटल 8 डेरिवेशन झाले आहेत. आजचा सेशन पकडला तर टोटल 12 डेरिवेशन्स होतील. उद्याच्या सेशनमध्ये 16 आणि ऑलमोस्ट सगळे डेरिवेशन कंप्लीट होऊन जातील. आपला टास्क असा आहे की डेरिवेशन सेशन झाल्यानंतर मागच्या सेशन्समध्ये जेवढे डेरिवेशन झाले आहेत प्लस ह्या सेशनमध्ये जेवढे डेरिवेशन्स होणार आहेत ह्या सगळ्यांना तुम्हाला 2 टाइम्स लिहायचं आहे आणि हे आपण फॉलो करणार आहे रोज. ओके, सो आज तुम्हाला टोटली 4 डेरिवेशन प्लस मागच्या 2 सेशनचे 8 असे 12 डेरिवेशन इंटू 2 टाइम्स असे 24 टोटल लिहायचे आहेत. तुम्हाला वाटेल 24 डेरिवेशन कसं लिहू शकतो मी. एक डेरिवेशनला हार्डली 1 मिनिट लागतोय. तुमचा 25 मिनिट्समध्ये पूर्ण सगळे डेरिवेशन 2 टाइम्स लिहून होणार आहे. थोडं फास्ट लिहायचं आहे. तुम्हाला एक्झॅक्टली बघायचं असेल की कसं लिहायचं आहे तर कालचं सेशन बघा. त्याच्या शेवटच्या 2-3 मिनिटामध्ये मी दाखवलं एक डेरिवेशन करून पटकन 50 मिनिट्समध्ये काहीतरी ते रफली झालं आहे. सो तसंच तुम्हाला करायचं आहे. सो लेट्स मूव्ह टू टुडेज 4 डेरिवेशन्स. आजचे डेरिवेशन्स आहेत बँकिंगचा डेरिवेशन. बँक रोडवरती मॅक्सिमम आणि मिनिमम स्पीड. मी जरी व्हीमॅक्स लिहिलं असेल तरी मी मिनिममला पण प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला. क्वेश्चन कसाही येऊ शकतो. सो बँक रोडचा क्वेश्चन आहे. त्यानंतर दुसरा आहे लेसन नंबर 2. लेसन नंबर 2 मध्ये सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमधलं रिलेशन. थर्ड लेसन केटीजी रेडिएशनमध्ये प्रेशर डेरिवेशन मोठं आहे. आणि लास्ट थर्मोडायनॅमिक्समध्ये आता डेरिवेशन्स ॲज सच राहिलेले नाही आहेत म्हणून परत एकदा रोटेशनल डायनॅमिक्समधलाच कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं डेरिवेशन इम्पॉर्टंट आहेत चारहीकडे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन. परत एकदा डिस्क्लेमर की इथे डेरिवेशन एक्सप्लेन नाही करणार खूप जास्त डिटेलमध्ये. तुम्हाला डिटेल्ड डेरिवेशन बघायचं असेल तर इम्पल्स बॅचच्या चॅनलवरती, इम्पल्स बॅचच्या ॲपवरती ऑलरेडी डिटेल्ड व्हिडिओज अपलोडेड आहेत. इथे मी फक्त डेरिवेशन कसं लिहायचं आहे, त्याचे की पॉईंट्स काय आहे, त्याचा मेन काय लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यावर फोकस जास्त करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट डेरिवेशन एक्सप्रेशन फॉर बँक रोड. आधी मी डिराईव्ह करतो मॅक्सिममसाठी आणि नंतर डिराईव्ह करतो मिनिममसाठी. सो मॅक्सिममसाठी समजा हा बँक रोड आहे. बँक रोड म्हणजे असा रोड आहे, गाडी अशी जाणार आहे. ओके, रोड तर सरळ असतो. टिल्ट केला आउटर एजला वरती केला की त्याला बँक रोड म्हणतो आपण. हा बँक रोडचा अँगल थीटा आहे आणि यावरती गाडी पुढे चालली आहे पलीकडे. तर हे गाडीचे व्हील्स आणि मागून ऑब्झर्व करतोय आपण. मागून बघतोय गाडीला, आपण मागून बघतोय. रेअर व्ह्यू आहे. सो गाडी लेफ्टला टर्न घेणार आहे. असा बँक रोड आहे. आता मॅक्सिमम वेलॉसिटी काढतोय ना, म्हणजे ही सगळ्यात फास्ट चालली गाडी. एकदम फास्ट जेव्हा गाडी जाते ना, एकदम फास्ट, तेव्हा गाडी बाहेर उडण्याची टेंडन्सी असते, बाहेर स्लिप होण्याची टेंडन्सी असते. त्यामुळे या गाडीवरती जे काही फोर्सेस लागतात, हा कर्व्ड रोड आहे ना असा, जे काही फोर्सेस लागतात ते आपल्याला प्लॉट करता आले पाहिजे. तर या गाडीवरती सगळ्यात पहिलं तर या सरफेसचा, या बॉटम सरफेसचा नॉर्मल रिॲक्शन लागतो N आणि त्याचं वेट mg लागतं खाली. हे 2 फोर्सेस तर सगळ्यात फंडामेंटल आहेत. आणि तिसरा फ्रिक्शनल फोर्स आहे जो चाकामध्ये आणि रोड आणि टायरमध्ये लागणार आहे. तो कसा असणार आहे तर तो डाऊनवर्ड असणार आहे. तो डाऊनवर्ड का असणार आहे कारण की गाडीची टेंडन्सी वरती स्लिप होण्याची आहे, कारण की आपण मॅक्सिमम स्पीड काढतोय. ह्या स्पीडपेक्षा फास्ट गेली ना तर फ्रिक्शन सफिशियंट राहणार नाही, गाडी सटकून वरती निघून जाईल. सो आपण मॅक्सिमम वेलॉसिटीची कंडिशन काढतोय म्हणून फ्रिक्शन खाली दाखवावं लागेल. मिनिममसाठी स्लोली जात असेल तर खाली सटकण्याची टेंडन्सी गाडीची, त्यावेळेस फ्रिक्शन वरती दाखवावं लागेल. हाच एक फरक आहे. सो याचा फ्री बॉडी डायग्राम. हे तर झालं चित्र, गाडीचं चित्र. मेन आहे की गाडीचं जर काही सेंटर ऑफ मास असेल तर गाडीवरती किती फोर्स ॲक्ट होत आहेत. ओनली 3 mg, n आणि f. बास, हे काही चित्र कामाचं नाही आहे. फ्री बॉडी डायग्राम काढता आला पाहिजे. आणि वन्स यू ड्रॉ फ्री बॉडी डायग्राम तुम्हाला त्याला रिझॉल्व्ह पण करता आलं पाहिजे. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलच्या अलॉंग. बास, एक्स आणि वाय मध्ये कन्वर्ट करायचं आहे. याला करायची गरज नाही, हा ऑलरेडी अलॉंग वाय आहे. यांना करायची गरज आहे. सो हा एन असेल ना तर बाय जॉमेट्री इट कॅन बी प्रूव्ड की हा थीटा आहे. इट कॅन बी प्रूव्ड, टेन्शन घेऊ नका. सो हा एनचा वरचा कॉम्पोनंट आहे ना, एन कॉस थीटा बनतो आणि एनचा हा कॉम्पोनंट बनतो एन साइन थीटा. आणि तसंच फ्रिक्शनल फोर्ससाठी इफ दिस इज थीटा इट कॅन बी प्रूव्ड की हा थीटा आहे. सो त्यामुळे हा बनतो एफ कॉस थीटा. फ्रिक्शनचा हॉरिझॉन्टल एफ कॉस थीटा बनतो आणि डाऊनवर्ड काय बनतो एफ साइन थीटा. त्यामुळे मेन जे फोर्सेस आहेत ना आपले हे गायब होऊन जातात, गायब झाले हे. ठीक आहे. सो जे फोर्सेस दिसत होते मगाशी त्याला आपण रिझॉल्व्ह करून एक्स आणि वायच्या अलॉंग आणलं.
आता बास, दॅट्स इट. आता आपल्याला फक्त फोकस करायचा आहे की अपवर्ड डाऊनवर्डनी एकमेकांना कॅन्सल केलं पाहिजे आणि उरला सुरला जो लेफ्टला ढकलतोय गाडीला त्यांनी सेंट्रिपिटल दिला पाहिजे. सो सेंट्रिपिटल देणारा कोण आहे? सेंट्रिपिटल देणारा कोणता फोर्स आहे? सेंट्रिपिटल फोर्स देतोय आहे mv²/r देणारा जो फोर्स आहे ना तो आहे n sin θ प्लस f cos θ. कोण आहे? n sin θ प्लस f cos θ. हा झाला हॉरिझॉन्टल, जो आतमध्ये ढकलतोय गाडीला, टर्नवरती आत ढकलणारा फोर्स सेंट्रिपिटल असतो. आणि अपवर्ड डाऊनवर्डनी कॅन्सल केलं पाहिजे एकमेकांना, म्हणजे mg प्लस f sin θ ला n cos θ नी बॅलन्स केलं पाहिजे. n cos θ नी कोणाला बॅलन्स केलं पाहिजे? mg प्लस f sin θ, mg प्लस f sin θ ला n cos θ नी बॅलन्स केलं पाहिजे. n cos θ ला mg प्लस f sin θ नी बॅलन्स केलं पाहिजे. प्लस f sin θ पलीकडे गेला तर मायनस f sin θ होईल. यामध्ये f सगळ्यांना माहीत आहे फ्रिक्शनल फोर्स आहे आणि फ्रिक्शनल फोर्सची लिमिट किती असते, लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असतो, कारण की आपण मॅक्सिमम स्पीड करतोय त्यावेळेस ह्यानी याची लिमिट गेन केली असेल. लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला असतो म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन टाका इथे. जर तुम्ही एफच्या जागी लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन टाकला तर काय बनेल बघा. लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन टाकला तर म्यू इंटू एन अँड जस्ट डिवाइड, यू गेट युअर आन्सर. डिवाइड आन्सर मिळणार आहे. इफ यू डिवाइड दीज टू इक्वेशन्स 1 आणि 2, m कॅन्सल्स, यू गेट v²/rg इक्वल्स टू, हे दोन डिवाइड केले ना तर n चौघांकडे कॅन्सल होऊन जाईल. काय राहील? साइन थीटा प्लस म्यू कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा मायनस म्यू साइन थीटा. आणि आपण हे खूप वेळा मॅथ्समध्ये बघितल्यासारखं दिसतंय. जर मी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉसने डिवाइड केलं ना, कॉसनी, हे म्हणजे तुम्हाला न लिहिताच समजलंच पाहिजे. कॉस थिटाने डिवाइड केला तर टॅन थीटा प्लस म्यू बनतो आणि 1 इथे खाली साइन अपॉन कॉस टॅन झाला, इथे कॉस गायब झाला म्हणून तो म्यू झाला. आणि डिनॉमिनेटरला कॉसने डिवाइड केलं तर कॉस बाय कॉस 1 होईल मायनस म्यू साइन अपॉन कॉस इज टॅन थीटा. अँड दिस इज v max²/rg. हा rg वर जातो, rg वर गेला तर rg वर गेल्यावरती तो इंटू rg बनतो आणि रूट घेतला जर काही तर अंडर रूटमध्ये नुसता v max मिळतो आपल्याला. हा झाला मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला ऑन अ बँक रोड. आणि हाच क्वेश्चन जर मिनिममला विचारला असता, इथे बघा मी क्वेश्चनमध्ये फक्त मॅक्सिमम लिहिले बट तरी मी प्रूफ दोन्ही करून दाखवतोय तुम्हाला. आणखी काही पण प्रश्न विचारतात. मिनिममला विचारलं तर फरक एवढाच आहे की बाबा गाडी स्लोएस्ट किती जाऊ शकते, कमीत कमी कितीच्या स्पीडने जाऊ शकते. तुम्ही म्हणाल तर गाडी थांबू पण शकते रोडवरती. नाही, बँक रोडवरती गाडीला थांबायचं असेल ना तर फ्रिक्शन सफिशियंट पाहिजे. सो गाडीला खूपच स्लो गेली तर गाडी खाली सटकण्याची टेंडन्सी असते. गाडी खाली नॉर्मली असं होत नाही काय, नॉर्मली फ्रिक्शन खूप चांगलं असतं टायर आणि रोडमध्ये. बट आपण अज्युम करतोय की फ्रिक्शन कमी असेल तर काय, तर गाडीला स्लो जाण्याची पण एक मिनिमम स्पीड असेल, मिनिमम स्पीड. आणि ती मिनिमम स्पीड जी असेल ना ती कॅल्क्युलेट करताना फ्रिक्शनल फोर्सला आपल्याला वर पकडावं लागेल, कारण की गाडी खाली सटकण्याची टेंडन्सी येतात. स्लो जाईल तर खाली स्लिप होईल, वेट mgचा इकडच्या कॉम्पोनंटमुळे खाली चटकेल ते. सो त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स वरती घ्यावं लागेल. सो हे अख्खं चित्र पूर्ण बदलेल. फ्री बॉडी डायग्राम विल चेंज. कसं होईल फ्री बॉडी डायग्राम बघा. फ्री बॉडी डायग्राम विल चेंज. इथे ड्रॉ करून दाखवतो मी फ्री बॉडी डायग्राम. इथे कोणते कोणते फोर्स आहेत? नॉर्मल रिॲक्शन आहे, mg आहे, बट इकडे फ्रिक्शनल फोर्स आहे, यावेळेस तिकडे फ्रिक्शनल फोर्स आहे. परत एकदा रिझॉल्व्ह असतं करायचं, काय डोकं लावायचं आहे. इफ यू रिझॉल्व्ह इट इंटू वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स देन बाय जॉमेट्री what you will get, this is theta, so this becomes f चा cos component, this becomes n चा sin component, f cos n sin. आणि अपवर्ड कॉम्पोनंट्स कोण बनतात? n cos आणि f चा sin. सो आता इक्वेशन 2 जे बनतील ते बघा खूप इंटरेस्टिंग असतील. अपवर्ड डाऊनवर्ड बॅलन्स कोण करतंय तर mg ला बॅलन्स करणारा कोण बसला आहे? n cos थीटा प्लस f sin थीटा वरती बसलाय. आणि हॉरिझॉन्टल कोण देतोय? सेंट्रिपिटल आतमध्ये ढकलणारा फोर्स कोण देतोय तर n sin थीटा मोठा आहे, फ्रिक्शनल फोर्स कमी आहे. n sin थीटा मायनस f cos थीटा is giving the required centripetal force. and again once again f ला mu into n टाकलं, जर आपण mu into n टाकलं, म्यू इंटू एन आणि डिवाइड केलं
तर सगळे एन कॅन्सल होतात. व्हॉट इज लेफ्ट इज साइन थीटा मायनस म्यू कॉस थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा प्लस म्यू साइन थीटा. आणि हे बघितल्यासारखंच तर दिसतंय रे, सेमच आहे. साइन मायनस म्यू कॉस, इथे साइन प्लस म्यू कॉस होतं. डिवाइड न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय कॉस करून टाका, तर तो टॅन थीटा मायनस म्यू एस बनेल अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. आणि आर जी मल्टिप्लाय करा तर तुम्हाला व्ही मिनिममचा फॉर्म्युला असा दिसेल, अंडर रूट आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थीटा. डेरिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बोर्डला तर विचारतीलच. खूप सारं लिहिण्यासारखं ना ह्याच्यामध्ये. सो जास्त वेटेजला हा डेरिवेशन विचारला जातो. ओके, मिनिमम आजपर्यंत सिलेबसमध्ये नव्हतं मागच्या वर्षीपर्यंत, यावर्षी फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस्ड आहे, बट मॅक्सिमम होतं आधीपर्यंत. सो विचारू शकतात. यावर्षी पेपर थोडा इझी असेल असं म्हणतायत, काहीच माहीत नाही आहे. आपण आपला बेस्ट प्रिपेअर करायचं आहे. एक्झाम कधी होईल, का होईल, होणार नाही होणार ह्याच्यावरती जास्त लक्ष देऊ नका. लक्ष द्या की तुम्हाला येतं आहे का सगळं. हा आपला प्रायमरी टार्गेट पाहिजे. त्याच्यानंतर वेळ मिळाला तर मग तो बाकी विचार करा. तोपर्यंत काय विचार करू नका जोपर्यंत पोर्शन संपत नाही आपलं व्यवस्थित. ठीक आहे. सो जो पोर्शन डिलीट करून दिलेला आहे ना तो नीट करण्यावरती जास्त लक्ष द्या, बाकी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. हा झाला मिनिमम, बरोबर. मॅक्सिमम मिनिमम झाल्यावरती दिस इज द फर्स्ट डेरिवेशन. लेट्स मूव्ह टू द सेकंड वन. सेकंड डेरिवेशन तर खूप इझी आहे. 2 मार्काला विचारतील, त्याच्या 3 मार्काची त्याची लेवलच नाही, एवढंच इझी डेरिवेशन आहे. ते म्हणतात सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करा. मुलांना कळत नाही कधी कधी काय की प्रश्नामध्ये काय लिहायचं आहे, मग त्यांना चित्र दाखवले कळतं रे हा तो प्रश्न होता का. अशी एक फ्रेम आहे. ही फ्रेम जी आहे ना ती 3 साईडनीच ओपन आहे, त्याला चौथी साईडच नाही आहे. त्याला जी चौथी साईड आहे ती ॲक्च्युली स्लायडिंग आहे. स्लायडिंग ती स्लाईड होऊ शकते इझिली, अशी स्लाईड आहे. आणि ही फ्रेम पाण्यात बुडवली, सोप सोल्युशनमध्ये बुडवली आणि बाहेर काढली. तसं काढल्यानंतर इथे सोप फिल्म बनेल ऑब्व्हियसली. ही लेंथ एल आणि ही जी लेंथ आहे ना ती लेंथ आहे एक्स अज्युम करू. सोप फिल्म जी बनली ना तिला 2 सरफेसेस आहेत, वरचा आणि खालचा. आता जसं आपण त्याला पाण्यात बुडवून काढलं तर सध्या एरिया एल इंटू एक्स आहे, बरोबर. आणि या पर्टिक्युलर वायरवरती फोर्स ॲक्ट होणार आहे. आणि सरफेस टेन्शनच्या फॉर्म्युलाप्रमाणे फोर्स काय असतो, टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ. किती असतो फोर्स, टेन्शन इंटू इफेक्टिव्ह लेंथ. आता जर ही लेंथ एल असेल, क्लिअरली पॅरलेलोग्रॅम आहे, एल असेल जर काही लेंथ, तर याच्यावरती फोर्स किती लागेल, टी इंटू 2L. तुम्ही म्हणा सर 2L का, इकडे तर लिक्विड नाही आहे, इथेच लिक्विड आहे. येस, इथेच लिक्विड आहे, फोर्स इथेच लागणार आहे. बट याला पलीकडची पण साईड आहे ना, सो त्या फ्रेमला इथून पण सरफेस ओढतंय आणि पलीकडून पण सरफेस ओढतंय. देर आर 2 फिल्म्स, दोन्ही साईडून सरफेस टेन्शन ॲक्ट होणार आहे. सो 2TL घ्यावं लागणार आहे. सो फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट वायर इज 2TL. पहिलं कळालं का कसं काय 2TL, देर आर 2 सरफेसेस म्हणून 2TL. आता या वायरला थांबवायला आपल्याला एक्झॅक्टली तेवढा फोर्स लावावा लागेल एक्सटर्नली हाताने, तर तो थांबेल. आणि जर मी असं अज्युम करतो की ऑलमोस्ट तेवढ्याच फोर्सने मी त्याला बाहेर ओढलं, एकदम इन्फायनेटेसिमली फोर्स जास्त वाढवून त्याला बाहेर ओढलं, तर या प्रोसेसमध्ये जर मी याला बाहेर ओढण्यामध्ये सक्सेसफुल झालो dx डिस्टन्सनी, तर मी किती वर्क केलं आहे, मी जे काही वर्क केलं ना वायरला बाहेर ओढण्यामध्ये ते वर्क मी कॅल्क्युलेट करू शकतो मेकॅनिक्सच्या मेथडनी, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सिम्पल, मी जेवढा फोर्स लावला इंटू डिस्प्लेसमेंट, किती झालं ते 2TL dx, एवढं मी वर्क केलं आहे. बट थोडा विचार करून सांगा मला की ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा मी वर्क केलं आहे ते वर्क कशामध्ये स्टोअर झालं आहे, ते स्टोअर झालं आहे एवढा एरिया बनवण्यामध्ये. किती एरिया बनला आहे, तो शेडेड रिजन एरिया बनला आहे. सो न्यू एरिया फॉर्म्ड इज इक्वल टू, कोणाला तुम्हाला विचारलं ना न्यू एरिया किती बनला, तर 99% लोक असं म्हणतील न्यू एरिया फॉर्म्ड इज इक्वल टू dx इंटू लेंथ एल dx. बट हे उत्तर चुकीचं आहे, कारण की एल dx तर इथे दिसतोय, मागे पण तर फिल्म बनली आहे. सो 2L dx एवढा एरिया बनलाय नवीन, अँड दिस इज कॉल्ड एज DA. 2L dx न्यू एरिया जो बनवलाय आपण, आणि दिस 2L dx ला मी काय टाकतो, DA इज इक्वल टू वर्क डन. हेन्स this work done that we have done stores in the liquid surface in the form of surface energy. So आपण असं म्हणतो surface energy per unit area is equal to surface tension.
ही कशात वर्क डन कशात स्टोर होतं, सरफेस एनर्जीमध्ये. देअरफॉर सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज सरफेस टेन्शन. डिराईव्ह करताय तर 2 मार्काला विचारतील, त्याच्यावरती विचारणार पण नाही आहेत. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस, हे पण एक मोठं मॅरेथॉन डेरिव्हेशन आहे, खूप वेळ चालू शकतं असं डेरिव्हेशन आहे. बट मी ह्याच्यामध्ये मेन पॉईंट्सवर जास्त फोकस करेन. आपण एक क्यूब अज्युम करतो ह्याच्यामध्ये, राईट, क्यूब अज्युम करतो आणि या क्यूबच्या ॲक्सिस एक्स वाय आणि झेड. क्यूबला लेंथ एल असते, एरिया ए असतो, व्हॉल्यूम व्ही असतो विच इज एल क्यूब, एल स्क्वेअर. नंबर ऑफ मॉलिक्युल्स एन असतात, मास ऑफ इच मॉलिक्यूल एम असतं, मास ऑफ द गॅस त्यामुळे एन इंटू एम बनतं, एन इंटू एम बनतं. व्हॉल्यूम असतो एल क्यूब त्यामुळे डेन्सिटी बनतं मास अपॉन व्हॉल्यूम त्यामुळे एन एम अपॉन एल क्यूब. हे सगळे बेसिक टर्मिनॉलॉजीज आपण लिहून टाकतो. आता स्टोरी पूर्णपणे जी चालू होते ना ती एका मॉलिक्यूलपासून चालू होते. एकाच मॉलिक्यूलवरती आपला फोकस राहतो आणि हा जो एक मॉलिक्यूल आहे ना त्याची स्पीड C1 असेल. समजा टेक्स्टबुकमध्ये V1 घेतो, मी नोटेशन्स चेंज करतोय, तुम्ही पण नोटेशन चेंज करून लिहा. लोडच घेऊ नका की टेक्स्टबुकमध्ये जसं लिहिलं तसंच लिहायला पाहिजे, असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या वेनी लिहिलं तरी बरोबरच आहे. कन्व्हेन्शन्स बघा, वे थोडासा शब्द बदलू शकतात, टर्म्स बदलू शकतात, बट मिनिंग तोच राहतोय ना. वी आर नॉट चेंजिंग द मिनिंग. सो लेट अस अज्युम दॅट लेट C1, C2, C3, C4 बी वेलॉसिटीज. सगळ्या वेलॉसिटीज आहेत. तर आपण त्यामधल्या फक्त एका मॉलिक्युलवर फोकस करणार आहे, फर्स्ट पार्टिकल. फर्स्ट पार्टिकलची स्पीड काय आहे, C1 आहे. कॅन आय राईट इट इन वेक्टर फॉर्म इन दिस वे, C1 बार इज U1 I कॅप प्लस V1 J कॅप प्लस W1 K कॅप. पहिल्याची मी वेलॉसिटी वेक्टर लिहिला आणि वेलॉसिटी वेक्टर लिहिल्या मला समजेल अरे वेलॉसिटी वेक्टरचा मॅग्निट्यूड काय असेल, U1 स्क्वेअर V1 स्क्वेअर W1 स्क्वेअर. तसंच मी सेकंड वेलॉसिटी वेक्टर लिहू शकतो काय सेकंड पार्टिकलचा, C2 बार इज U2 I कॅप V2 J कॅप W2 K कॅप आणि C2 स्क्वेअर विल बी U2 स्क्वेअर V2 स्क्वेअर W2 स्क्वेअरचा स्क्वेअर. सो मी फक्त पहिल्या पार्टिकलवर फोकस करतोय आणि त्यातही पहिल्या पार्टिकलमध्ये पण ओनली एक्स ॲक्सिस. सो मोमेंटम अलॉंग एक्स किती असेल पहिल्या पार्टिकलच्या, पण पहिल्या पार्टिकलचा पहिला कॉम्पोनंट एक्स डिरेक्शनमध्ये मोमेंटम काय असेल. आता सगळे गॅस मॉलिक्यूलचा मास सेम असतो, आयडेंटिकल असतात. सो मोमेंटम काय बनेल, mu1 एवढा बनेल राईट डिरेक्शनमध्ये, म्हणून आय कॅप लिहूयात. हा एक्स डिरेक्शनचा कॉम्पोनंट mu1 असेल. तो जाऊन त्या वॉलला धडकेल. कोणत्या वॉलला, या वॉलला जाऊन धडकला. तो धडकून तो इलॅस्टिकली मागे कोलाइड झाला. सो आफ्टर कोलिजन काय झालं, मोमेंटम मायनस mu1 आय कॅप झालं. मायनस साईन का, रिव्हर्स झाला, मॅग्निट्यूड तोच आहे, रिव्हर्स झाला म्हणून मायनस. त्यामुळे चेंज इन मोमेंटम किती झाला, चेंज इन मोमेंटम झाला फायनल मायनस इनिशियल. काय फायनल मायनस इनिशियल, सो -2 बनतो तो. चेंज इन मोमेंटम इज -2 mu. मायनस का, फायनल मायनस इनिशियल. आणि मायनस साईन सजेस्ट की मोमेंटम लूज झालाय, मोमेंटम इज लॉस्ट बाय पार्टिकल. आता तुम्हाला हे बेसिक आहे 11वीतलं की जर दोन गोष्टी धडकल्या ना, एक लूज करतो तर तेवढाच मोमेंटम दुसरा गेन करतो. तर इथे कोणाला धडकलाय, तो वॉलला धडकलाय. म्हणजे वॉलने किती मोमेंटम गेन केला, मोमेंटम गेन्ड बाय वॉल. वॉलने किती मोमेंटम गेन केला, +2 mu1 एवढा मोमेंटम वॉलने गेन केला. आता वॉल एका धडकानंतर एवढा मोमेंटम गेन करत असेल तर परत हा धडक कधी होणार आहे, हा परत धडक कधी होणार आहे, ज्यावेळेस हा पार्टिकल मागच्या वॉलवर धडकून परत इकडे येईल. आता हा प्रोसेस तो किती वेळात करेल. सो टाइम बिटवीन टू कोलिजन, दोन कोलिजनमध्ये टाइम किती लागणार आहे. तर दोन कोलिजनमध्ये बघा हा डिस्टन्स किती कव्हर करतोय, इथं धडकला तो, इथे गेला, धडकून परत आला. सो 2L डिस्टन्स कव्हर केलं. L आहे लेंथ ऑफ द क्यूब, सो जाऊन परत जातोय. 2L डिस्टन्स अपॉन कितीच्या स्पीडनी हा कार्यक्रम चालू आहे, हा कार्यक्रम U1च्या स्पीडनी चालू आहे ना, हॉरिझॉन्टल स्पीड U1 आहे. सो डिस्टन्स बाय स्पीड इज टाइम आणि एवढ्या टाइम नंतर तो परत धडकणार आहे. सो मोमेंटम कितीच्या रेटनी चेंज होणार आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम वॉलचा काय, ऑफ वॉल कितीच्या रेटनी मोमेंटम चेंज होतोय वॉलचा बघा, 2 mu1 अपॉन 2L बाय U1. सो 2 कॅन्सल होतो, U1 वरती जातो, mu1 स्क्वेअर बाय L. हा मिळाला आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. याला फोर्स म्हणतात रे बाबा, फोर्स ॲक्टिंग ऑन द वॉल बिकॉज ऑफ पहिला पार्टिकल.
तसाच दुसरा पार्टिकल, तसाच तिसरा पार्टिकल, सगळे तसेच बिहेव करणार आहेत. सो मला सांगा या सगळ्यामुळे व्हॉट विल बी द टोटल फोर्स ॲक्टिंग ऑन द वॉल एक्स डिरेक्शनला परपेंडिक्युलर वॉलवरती टोटल फोर्स किती ॲक्ट होणार आहे. बघा या सगळ्या पार्टिकलचं ॲडिशन करावं लागेल. एम u1 स्क्वेअर बाय एल, u2 स्क्वेअर बाय एल, u3 स्क्वेअर बाय एल, un स्क्वेअर बाय एल. मी सगळं m बाय एल कॉमन घेऊन टाकलं. हा एक्स डिरेक्शनमधला ह्या वॉलवरचा फोर्स मिळाला. मी हाच पूर्ण प्रकार वाय डिरेक्शनमध्ये केला असता ना तर मला वाय डिरेक्शनचा पण फोर्स मिळाला असता. m बाय एल v1 स्क्वेअर, v2 स्क्वेअर, v3 स्क्वेअर अप टू vn स्क्वेअर. आणि तसंच मी झेड डिरेक्शनमध्ये केला असता तर m बाय एल w1 स्क्वेअर, w2 स्क्वेअर अप टू wn स्क्वेअर. तिन्ही डिरेक्शनचे फोर्सेस मिळाले. पण मला तर प्रेशर काढायचं आहे, फोर्स कोणी विचारलंय. मग मी फोर्सेस ॲड करू शकतो का? नाही. फोर्सेसला वेक्टर्स आहेत, डायरेक्टली ॲड नाही करतात. त्यामुळे त्यांना पहिलं स्केलर करावं लागतं आणि ही स्टेप खूप क्रुशियल आहे. कारण की ह्यांना स्केलर करणं इझी नाही आहे. फोर्सला एरियाने डिवाइड करावं लागतं, तेव्हा जाऊन तो प्रेशर बनतो. सो मी काय करतो, मी दोन्ही साईडला एरियाने डिवाइड करतो, या वॉलच्या एरियाने एल स्क्वेअरने डिवाइड करतो. त्यांनी तो काय बनेल, प्रेशर अलॉंग एक्स ॲक्सिस बनून जाईल तो एरियाने डिवाइड केला. त्यामुळे तो m बाय एल काय बनेल, m बाय एल क्यूब u1 स्क्वेअर, u2 स्क्वेअर अप टू un स्क्वेअर. तसंच प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस, प्रेशर अलॉंग झेड ॲक्सिस असंच बनेल, m बाय एल क्यूब, m बाय एल क्यूब असंच लिहून बनेल. फक्त इथे काय बनेल, v1 स्क्वेअर, v2 स्क्वेअर, vn स्क्वेअर आणि इथे w1 स्क्वेअर, w2 स्क्वेअर, wn स्क्वेअर. वन्स यू गेट प्रेशर्स तर आपल्याला माहिती आहे कुठल्याही क्लोज कंटेनरमध्ये प्रेशर इंटेन्सिटी, प्रेशरची सगळीकडची व्हॅल्यू सेम असते. देअरफॉर px, py, pz अरे सेमच तर आहेत. px काय, py काय, pz काय, सगळेच तर सेम आहेत. px इज इक्वल टू py इज इक्वल टू pz. त्यालाच आपण p म्हणू शकतो, प्रेशर ऑफ द गॅस. देअरफॉर आपण प्रेशर ऑफ द गॅस ह्याला पण म्हणू शकतो, याला पण म्हणू शकतो, याला पण म्हणू शकतो. बट मी काय करतो, तिघांना ॲड करून त्याला डिवाइड बाय 3 करून टाकतो, म्हणजे तिघांचा उपयोग पण होऊन जाईल ना डेरिव्हेशनमध्ये. सो प्रेशर इज या तिघांच्या ॲडिशनला डिवाइड बाय 3 करा. आता ॲड करताना कॉमन काय येईल, हे प्लस हे प्लस हे, m बाय एल क्यूब तर कॉमन येईल. डिवाइड बाय 3 पण करणार आहे तुम्ही ॲव्हरेज काढताना, तो पण 3 लिहून टाकतो मी. आणि उरलं सुरलं काय आहे, u1 स्क्वेअर, v1 स्क्वेअर, w1 स्क्वेअर. अरे तो तर c1 स्क्वेअर आहे. सो आतमध्ये काय राहिलं, c1 स्क्वेअर, c2 स्क्वेअर असं करत करत लास्ट काय येईल, cn स्क्वेअर. आणि हे तर काय आहे, याच्यामध्ये जर आपण ॲडजस्टमेंट केली ना थोडीशी, n नी मल्टिप्लाय n नी डिवाइड, तर तुम्हाला क्लिअरली दिसेल हे CRMSचा स्क्वेअर आहे. रूट मीन स्क्वेअरचा स्क्वेअर आहे तो, रूट मीन स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. हेन्स यू गेट द प्रेशर फॉर्म्युला. द प्रेशर इक्वेशन फायनली लुक्स इन दिस वे. इट इज इन दिस वे. सी आय विल जस्ट शिफ्ट दिस. प्रेशर इक्वेशन कसं लिहिण्यात येतं शेवटी, द प्रेशर इक्वेशन इज रिटन ॲज P इज इक्वल टू 1/3 NM CRMS स्क्वेअर, हा CRMS स्क्वेअर आहे, बाय एल क्यूब म्हणजे V आहे. याचा दुसरा वर्जन आहे 1/3 NM म्हणजे मास V CRMS स्क्वेअर. आणि लास्ट वर्जन आहे मास अपॉन व्हॉल्यूमला डेन्सिटी टाकून CRMS स्क्वेअर. क्विकली डेरिव्हेशन मोठे आहेत आजचे, तो बँकिंगवाला पण मोठा होता, हा पण मोठा आहे, पण इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, शेवटच्या प्रश्नामध्ये विचारू शकतात हे डेरिव्हेशन्स. सो दिस वॉज प्रेशरवाला डेरिव्हेशन. अँड नाव द लास्ट डेरिव्हेशन ऑफ टुडेज सेशन, दॅट इज कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. या डेरिव्हेशनमध्ये स्टेप्स काही आहेत ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत, विच विल हेल्प यू अलॉट. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं स्टेटमेंट मी शेवटी स्टेट करीन, आधी डिराईव्ह करतो. काय आहे पहिलं तर अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम तुम्हाला माहिती पाहिजे इज द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटचा मोमेंट इज कॉल्ड एज अँग्युलर मोमेंटम. आर क्रॉस पी हा फॉर्म्युला आहे, लर्न करा. माहीत नसेल तर ऑप्शन नाही तुमच्याकडे, माहितीच पाहिजे. एक्झाममध्ये सुचेल नाही, माहितीच पाहिजे. एक्झाममध्ये आठवणार म्हणजे येत नसेल तर नाहीच येणार. सो तुम्हाला माहितीच पाहिजे, ऑप्शन नाही आहे. आता आपल्याला कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम डिराईव्ह करायचं आहे. तो स्टेटमेंट पहिलं तर मी आत्ता नाही सांगत, शेवटी सांगतो. मी तुम्हाला प्रोसेस सांगतोय की कसं. फक्त तुम्हाला माहिती आहे का कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतोय की जर एक्सटर्नली टॉर्क ॲक्ट होत नसेल बॉडीवरती कुठल्याही रोटेटिंग बॉडीवरती एक्सटर्नली कोणी टॉर्क एक्झर्ट नसेल करत, तर बॉडीचा अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहतो.
म्हणजे एल कॉन्स्टंट राहतो. एखादी गोष्ट कॉन्स्टंट राहते जर काही प्रूव्ह करायचं असेल ना तर त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो प्रूव्ह करून दाखवायचा असतो. एखादी गोष्ट कॉन्स्टंट आहे असं जर काही तुम्हाला कोणी प्रूव्ह करायला सांगितलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो आहे असं प्रूव्ह करून टाकायचं. झिरो आहे प्रूव्ह केलं जर काय आपण तर त्याचा अर्थ असा होता की तो कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. सो पहिली गोष्ट मी ट्राय केलं पाहिजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला पाहिजे. सो काढूयात डेरिव्हेटिव्ह. डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू, आता क्रॉस प्रॉडक्टचा डेरिव्हेटिव्ह सोपा नसतो. एक्स यू व्ही, यू व्हीचा डेरिव्हेटिव्ह कसा करतो, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. एवढा सिंपल असतं यू व्ही रूल. तसं इथे पण यू व्ही रूल वापरायचा आहे, बट इथे प्रॉब्लेम आहे की ऑर्डर तुम्ही स्विच नाही करू शकत. त्यामुळे मी काय करतो, आर क्रॉस पी दोनदा लिहून टाकतो, आर क्रॉस पी प्लस आर क्रॉस पी दोनदा लिहून टाकतो, म्हणजे माझ्याकडून चुकून ऑर्डर शिफ्ट नाही होणार. आणि एकदा मी याचा डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि एकदा पीचा डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू टाईम. असं केल्याने व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन वेक्टर, अरे इट इज वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन इज वेलॉसिटी. क्रॉस व्हॉट इज पी, एम इंटू व्ही बार, मास इंटू वेलॉसिटी, प्लस आर क्रॉस व्हॉट इज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, लिनियर मोमेंटमचा रेट ऑफ चेंज असतो फोर्स. सिंपल. देअरफॉर व्ही क्रॉस व्ही तर झिरो, बघा मास तर कॉन्स्टंट आहे तो बाहेर, व्ही क्रॉस व्ही सेम वेक्टर क्रॉस सेम वेक्टर इज ऑलवेज झिरो, प्लस आर क्रॉस एफ, हे तर डेफिनेशन ऑफ टॉर्क आहे रे. सो आपण काय प्रूव्ह केलंय की बाबा रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम झिरो नाही आहे, टॉर्क आहे. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम काय आहे, टॉर्क. आपली इच्छा होती की झिरो प्रूव्ह करायचं होतं बट टॉर्क आलंय. मग मी असं म्हणतो की नाही झिरो नाही आलंय मला माहिती आहे, बट मी असं पण करू शकतो ना, ह्याला झिरो अज्युम पण करू शकतो. म्हणजे मी असं स्टेटमेंट देतो, जर इफ टाऊ इज झिरो, इफ टॉर्क इज नॉट ॲक्टिंग ऑन अ बॉडी, तर ऑटोमॅटिकली डी एल बाय डी टी काय होईल, झिरो बनेल ना. म्हणजे देअरफॉर एल इज कॉन्स्टंट. कसं काय एल इज कॉन्स्टंट, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ विच नंबर इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ विच नंबर इज झिरो, तर कॉमन सेन्स आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. म्हणजे हा कॉन्स्टंट प्रूव्ह झाला आपल्याकडून ऑटोमॅटिकली, पण कधी, दरवेळेस नाही, जर टॉर्क झिरो असेल तर. सो यामुळे याचं स्टेटमेंट काय आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम स्टेट्स दॅट इफ एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन एनी रोटेटिंग बॉडी इज झिरो, द अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट किंवा इज कॉन्झर्व्ड. दिस इज द डेरिव्हेशन. ओके, आय होप तुम्हाला सगळे डेरिव्हेशन समजले असतील. मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न नाही करत आहे, मी तुम्हाला स्टेप्स पटपट सांगण्याचा प्रयत्न करतोय. डिटेल्ड डेरिव्हेशन जर बघायचे असतील तर तुमच्याकडे 2-3 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तुम्ही इम्पल्स बॅचमध्ये पण बघू शकता, इवन माझ्या चॅनलवरती काही लेसन्सचे डिटेलमध्ये आहेत. बट इथे एम आहे की डेरिव्हेशन प्रॅक्टिस करायची. सो हे जे सेशन आहे हे एंड झाल्यावरती तुमचं काम आजचं आहे की तुम्ही मागचे 2 सेशन आणि हा असे 3 सेशनचे 12 डेरिव्हेशन्स 2 टाइम्स एकदम फास्ट स्पीडमध्ये लिहायचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा आणि हे मेंटेन करा रोज. ओके, इट वॉन्ट टेक मच टाइम. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस सेशन गाइज. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन, दॅट इज टुमॉरो सेशन.